डोंगराळ येथे मागच्या रविवारी एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. अतिशय राक्षसी असं कृत्य होतं. यामध्ये बऱ्याच वेळा चर्चा होत आहे, काही प्रसार माध्यमांमध्ये अफवा आहेत की त्यात जी चिमुरडी होती तिच्या वडिलांचं आणि त्या आरोपीचं भांडण झालं होतं. या भांडणाच्या कारणामधून हा प्रकार घडलेला असेल, परंतु या डोंगराळ ठिकाणी बंडू काका बचाव सतत 4 ते 5 वेळा जाऊन आले आहेत. काय परिस्थिती होती नक्की आणि नक्की काय घटनाक्रम झाला होता आणि काय अफवा आहेत, आपण काकांची सविस्तर चर्चा करू. नमस्कार. प्रथमतः त्या चिमुरडीच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने आई जगदंबेचरणी परमात्मा चरणी प्रार्थना करतो. आता जो तुम्ही विषय या ठिकाणी घेतला की त्या चिमुरडीची जी हत्या झाली तर त्याच्या मागे कुटुंबाचं काही वैरमनस्य होतं किंवा वडिलांचे काही वाद होते. हे सगळं साफ खोटं आहे. याच्यामध्ये काही तथ्य नाही. त्या कुटुंबाच्या सर्वांची आणि आजूबाजूच्यांची माझी सगळी सविस्तर चर्चा झालेली आहे. उलट ते कुटुंब अतिशय सात्विक गो सेवा करणारं कुटुंब आहे. त्या मुलीचे जे काका आहेत तर ते आजही 100-125 गायी पाळतात, गो सेवा करतात. गो हत्या बंदीच्या विरोधात त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. अशा प्रकारचं सात्विक कुटुंब आहे. त्यांच्या आई शाळेमध्ये पोषण आहाराचं काम करतात आणि या मुलाला आजी सांभाळते. याचे बी आई वडील वारलेले आहेत. हे अतिशय कमी वयामध्ये व्यसनाधीन आहे आणि या मुलाला ज्या वेळेला घरी स्वयंपाक नसेल, काही नसेल, तर शाळेमधून ज्या वेळेला काही आहार उरलेला असेल तर या मुलाला त्या चिमुरडीच्या आजीने कायम खायला दिलेलं आहे, कायम सांभाळलेलं आहे. सगळं खोट आहे. अशा प्रकारचा कुठलाही भाग त्यांच्यामध्ये वैरमनस्याचा नव्हता. उलट तो खाल्लेल्या अन्नाला जागला नाही अशी तीव्र भावना आणि व्यक्त त्या ठिकाणी करत होते की 2 दिवसापूर्वी मी त्याला पोषण आहारामधले घरी आली तर याची आजी नाही, तर याला जेवायला दिलं, खायला दिलं आणि तो खाल्लेल्या अन्नाला जागला नाही. याचा मोठा खेद त्या परिवारामध्ये आहे. कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात आपण काय मागणी केली? मी सोडा पूर्ण तालुक्यातल्या गोर गरीब जनतेने, लहान बालकांनी एक तर याला त्वरित फाशी द्या, याचा एन्काउंटर करा आणि नुसती एवढंच नाही तर या जे काही असे अत्याचार होतात त्याच्यावर एक चांगल्या प्रकारचा नवीन कायदा काढा की एक स्पेशल बेंच जो निर्माण करून गिरीश भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने स्पेशल बेंच निर्माण करावा आणि तातडीने केस चालू करून यांना त्वरित शिक्षा द्यावी, म्हणजे शिक्षेचा धाक राहील. परिसरामध्ये एक धाक काय आहे किंवा शंका काय आहे, मागे आजंगला अशीच घटना झाली, दैदीलाही अशाच प्रकारची अमानुष हत्या झाली, हाताण्याला झाली, परंतु कोर्टामध्ये गेल्यानंतर काही साक्ष पुराव्यांच्या अभावे त्यांचे काहींचे जामीन झाले. हा रोष सगळ्यांमध्ये आहे. म्हणून हे कोर्टात गेलं, जामीन झाला, 4-4 वर्ष 3-3 वर्ष याला विषयच नको. 2 महिन्याच्या आत चार्जशीट सबमिट झालं की 3ऱ्या महिन्याला सगळ्या हिअरिंग घेऊन यांना लगेच फाशीची शिक्षा ठोकवावी आणि या यज्ञाच्या नावाने नवीन एक कायदा आता कॅबिनेटमध्ये आदरणीय गिरीश भाऊंनी सांगितलेलं आहे की आम्ही त्या ठिकाणी विषय ठेवणार आहेत आणि यज्ञा नावाने पोटकलम जर काही पोट कायदा काढून 2 महिन्यामध्ये चार्जशीट सबमिट होऊन लगेचच्या लगेच केस फास्ट ट्रॅकवर चालवून 3 महिन्याच्या आत शिक्षा किंवा जी पनिशमेंट दोषी येते आढळलं तर त्यांना फाशीची शिक्षा, अशा प्रकारचा कायदा 16 फाशीची शिक्षा अशी तरतूद करावी अशी मागणी सगळ्या तालुक्याची आमची आहे. नक्कीच काका, पण जेव्हा जेव्हा असे प्रकरण घडतात त्यावेळेस मागण्या केल्या जातात, मंत्री आश्वासन देतात. आपण जर बघत असाल तर शेवटची फाशी भारतामध्ये 20 मार्च 2020 रोजी झाली होती निर्भया केस संदर्भात. त्यानंतर अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, बलात्कार करून खून करण्यात आले, परंतु आजपर्यंत कुणालाही फाशी झाली नाही. याबद्दल काय सांगाल काका तुम्ही? याबद्दल मी म्हणेल की जनता आणि काही वेळेला जे साक्षी पुरावे असतात ते काही गोष्टी गांभीर्याने घेत नाही. आता दैला तर ती निर्गुण हत्या झाली, अक्षरशः मोटरसायकल लावून फरफटत त्या माऊलीला घेऊन गेला. परंतु मला वाटतं जे गोष्ट कानावर आली तिथे मी प्रत्यक्ष स्वतः काही त्या कुटुंबाशी बोललो नाही, पण साक्षी पुराव्याच्या अभावी काही लोक, गरीब लोक हे ऊसतोडीला निघून गेलेले असतात, कोणी कामाच्या पोटासाठी स्थलांतरित झालेले असतात आणि मग त्यांचे पत्ते आढळून येत नाही, 2-3 वेळा येतात आणि आरोपीचे नातेवाईक त्याला सोडण्याच्या मागे असतात आणि म्हणून काही वेळेला या पुराव्यांअभावी निर्दोष सुटले जातात आणि याचा खेद आणि खंत सगळ्यांना आहे. आणि म्हणून याच्यासाठी फास्ट ट्रॅक गल्लेले जे सबूत आहेत ते आणि लगेच त्याच्यावर 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये केस चालून त्याला तातडीने फाशी, असंच मी या ठिकाणी म्हणेल आणि असंच झालं पाहिजे. नक्कीच, पण काका या सर्व गोष्टी घडत असताना
एक शासन म्हणून काहीतरी एक वेगळा कायदा निर्माण केला पाहिजे, त्याला त्वरित फाशी दिली पाहिजे, अशी मालेगावकरांची तीव्र भावना आहे. आपण जन आक्रोश मोर्चामध्ये पण पाहिलं असेल की लोकांनी अक्षरशः न्यायालयाचा गेट तोडला, इथपर्यंत लोकांचा तीव्र भावना होता. या भावनेचा आदर केला पाहिजे का न्यायालयाने पण आणि सरकारने पण? काय वाटतं काका तुम्हाला? सगळ्यांनीच या भावनेचा आदरच केला पाहिजे आणि जनता ही अतिशय समजूतदार आहे. त्यावेळेला तिथे असं झालं की तो मॅजिस्ट्रेट कस्टडीसाठी कोर्टाच्या आवारात आलेला आहे बा, मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणजे न्यायालयाच्या कस्टडी तिथे कोर्टातच आहे बा, असं आमच्या त्या दिवसाच्या मोर्चामध्ये काही लोकांच्या मनामध्ये आलं आणि तो इथेच बा असं म्हणून लोक तिकडे धावलेत. लोक न्यायालयाचाही आदर करतात, कायद्याचाही आदर करतात आणि प्रशासनाचाही आदर करतात. फक्त प्रशासनाच्या या सगळ्या काही गोष्टींमध्ये पुराव्या अभावीच्या ज्या काही त्रुटी आहेत आणि दिरंगाई आहे, ही दिरंगाई दूर करून त्वरित त्या निर्णयावर जावं अशी भावना सगळ्या जनतेची आणि उभ्या महाराष्ट्राची आहे. कारण अनेक प्रकार हे घडलेत. शाळेत जाणाऱ्या मुली घाबरायला लागल्या तर अशा नीच कृतीकरांना चौकात फाशी दिली पाहिजे, नाही तर कमीत कमी तातडीने केस चालवून लगेच त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे. सरकारचे जवाई म्हणून यांना डबे द्या, पोसान, यांच्यावर आणखीन 2 बंदोबस्त ठेवा, हे कशाला पाहिजे? तातडीने झालं पाहिजे अशी तमाम जनतेची, महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांपासून सगळ्यांची मागणी. तर हे होते बंडू काका बच्चाव, बाराबलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. जेव्हापासून हे प्रकरण घडलं आहे तेव्हापासून काकांनी सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे. लक्षात ठेवू की त्या चिमुरडीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला फास्ट ट्रॅक कोर्टच्या अंतर्गत त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे.